काही ठरवायचं म्हणजे त्याचं मागे धावायचं. आणि मी थांबलोय आता श्रीकांत, सुखावलोय. आता विसर्जन उरलंय फक्त माझं. गोदामाईला दरवर्षी पूर येतो, कचरा वाहून नेते ती इथलं. इथेच रामकुंडावर रामाने दशरथांचे अस्थींचे विसर्जन केले. गांधीजी, नेहरूजी आणि किती लहान मोठे असे कित्येक लोकांचे अस्थींचे विसर्जन झाले इथे. यंदाच्या पुरात माझे विसर्जन. चल जातो मी. माझं मागे येऊ नकोस. वळून पाहणं सोडलंय मी. मेल्यानंतर आपल्या माणसाला मुक्ती मिळावी म्हणून लोक अस्थि विसर्जनासाठी इथे येतात. मी रावत सेठला जिवंतपणीच मुक्त होताना पाहिला. रावत आणि रामसिंग या दोघांच्या मध्ये मी उभा होतो. पण रामसिंगची गोष्ट ती अपूर्णच होती. बहन है हम राम सिंह की. गांव से खत आया था तो मैं मिलने गई थी. बहुत बुरा हुआ मेरे भाई के साथ. राम सिंह कहते थे कि इज्जत की जिंदगी जिएंगे, इज्जत की मौत मरेंगे. ऐसी बेइज्जती की पगला हो गया था राम सिंह. गांव की तरफ मुकर के पेशाब किया करता था, गाली बकता था, चीख चीख कर कहता था हमारी जमीन वापस कर दो, हमारी जमीन वापस कर दो. पत्थर फेंकता था. गांव वाले तो चिढ़ गए. नाराज तो हो गई. ऐसी हरकत कोई करेगा तो बस पंचायत बैठ गई. पंचायत के सामने राम सिंह की औरत बहुत चीखी, बहुत चिल्लाई पंचायत पर. बोले हमारा क्या कसूर है, हम तो कुछ गलत नहीं किया. हमारे साथ ऐसा जिसने किया उसको सजा दो, उसको गाली दो. मानने को तैयार नहीं, चुप नहीं बैठी. पंचायत का मुखिया नाराज हो गया, भला बुरा का गाली दी थी. खून सवार हो गया उसके सर पे, पगला गया. थूक थी मुखिया पर. उसके बाद तो सब पंचायत सजा दे दी है. पहले ही पागल हो गई थी वो. खुद ही कपड़े उतार दे. वो पूरे गांव के सामने बोली हमारी इज्जत का बहुत मारे साहब, बहुत मारे. लकड़ी से ठूस ठूस के राम सिंह भी पागलों की तरह जो भी सामने आता है उसको मारता रहा, चिल्लाता रहा. उसको भी इतना मारे कि कमर से नीचे बारिश कर दिया गाँव वाले. फिराने में जगह फेंका है, चल नहीं फिर पाता था. उसको उड़ा के फिराने में फेंक दिया सब. 2 दिन के बाद चील के मैं देखा वहां ऊपर सब भगवान का सब छूटने फोड़ रहे. चील कौओं ने भी मुंह नहीं लगाया राम सिंह को. कुछ
दिनों बाद जिंदा वापस आके बीवी बच्ची के साथ कहने लगा, जिस गांव में इज्जत नहीं, वो गांव अपना नहीं है। चला गया, मालूम नहीं कहा, अपना घर बेचा, जमीन बेचा। खबर रेड पेस्ट म्हणजे दातांचे प्रॉब्लेम। चल हट। कहने लगा, जिस गांव में इज्जत नहीं, वो गांव अपना नहीं है। चला गया, मालूम नहीं कहा, अपना घर बेचा, जमीन बेचा और आपका पैसा लौटाया। एक ना एक दिन तो सभी को मरना है, मुझे, तुम्हें और साहिब को भी। हाँ, वर साहिब से हम लोग जरा जल्दी मर जाएं, पर अब जिंदगी के दिन नहीं गिनने, जिंदगी कैसी कटती है ये देखना है। मेहनत मजदूरी करेंगे, पर साथ रहेंगे। सत्तेचाळीस मधले 7 गेले, 40 राहिलेत, तेही जातील. तुम्ही नीट विचार केलाय सर? मला माझ्या कमाईचे 4 हिस्से करायचेत. पहिला हिस्सा जे मरणारच आहेत त्यांचं उरलेलं आयुष्य नीट जावं यासाठी असेल. दुसरा हिस्सा मरणाऱ्यांच्यावरती ज्यांचं आयुष्य अवलंबून आहे त्यांचं आयुष्य नीट जावं यासाठी. तिसरा हिस्सा या आजाराने कुणीच मरू नये म्हणून आयुष्यभर लढणारे, झटणारे, रिसर्च करणारे त्यांच्यासाठी असेल. आणि चौथा हिस्सा माझा. मलाही आयुष्य आहेच की, नाही का? Yeah, and one more thing. ज्या हॉस्पिटलने रामसिंगच्या बायकोला ऍडमिट करायला नकार दिला त्यांच्यावर केस ठोका. जस्ट सू देम. सोडू नका त्यांना. केवढी प्रगती केली इंडियानं. इंडियाचं यान गेलंय चंद्रावर. 2020 खेळते इंडिया. इंडियन्स बर्गर पिझ्झा खातात, एसी गाड्यांमधनं फिरतात. इंडियाचा ग्रोथ रेट 6.3 आहे. इंडियात श्रीमंती आहे. इंडियात प्रगती आहे. वीज, पाणी, इंडस्ट्री, मूलभूत सुविधा यांची काही कमी नाही इंडियात. आणि भारत तो अजूनही अर्धपोटी, ओल्या किंवा सुक्या दुष्काळाला, भिजलेला किंवा भाजलेला, नागडा, भीषण सत्यासारखा. रामसिंग, रावतसेठ, रत्नाकर आणि यशवंत. पुन्हा एकाची गोष्ट नव्हती. या 4 अनुभवातून जाता जाता मी माणूस बनलो.
आता माझी तक्रार आहे या सिस्टम विरुद्ध. या तक्रारीपर्यंत पोहोचण्यासाठी जो मी प्रवास केला, त्या प्रवासाची कहाणी होती. जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पूर परिस्थिती गंभीर आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आलेला असून पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी नारोशंकरापर्यंत पोहोचलेले असून पुराचे पाणी शहरात शिरू लागले आहे. पूर परिस्थिती नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जब जमुना का जल कावेरी में मिल जाएगा, तब सब कुछ सुजलाम सुफलाम हो जाएगा.